बातमी आहे विधान परिषद निवडणुकांची। आज विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होतंय। 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहे, त्यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे। सकाळी 9 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल। अवघा 1 तास मतदानाला सुरुवात होण्यास बाकी आहे। दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीच्या आमदारांना मुंबईतल्या हॉटेल्सवर ठेवण्यात आलंय। थोड्याच वेळात आमदार हॉटेलमधून निघतील आणि विधान भवनात पोहोचतील। काल रात्री महायुती आणि महाविकास आघाडीचे दिग्गज नेते आपल्या आमदारांना मार्गदर्शन करताना पाहायला मिळालेत। मतांची गणितं जुळवाजुळव झाल्यानं आता आज आमदार कुणाच्या परड्यात आपलं मत टाकणार हे पाहावं लागेल। महायुतीसमोर 9 उमेदवार निवडून आणण्याचं आव्हान आहे। सकाळी 9 वाजता अर्थातच अगदी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होते। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होतंय। 9 वाजता मतदानाला सुरुवात होतीये। महायुती आणि महाविकास आघाडीचे किती आणि कुठले उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत आपण पाहूयात। महायुतीचे पंकजा मुंडे, परिणय फुके आणि अमित गोरखे हे उमेदवार आहेत। शिवाय योगेश टिळेकर आणि सदाभाऊ खोत हे देखील महायुतीचेच उमेदवार आहेत। तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आपण पाहतोय भावना गवळी आणि कृपाल तुमाने हे 2 शिंदे गटाचे उमेदवार आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे देखील 2 उमेदवार आहेत, राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे। मवियाचे उमेदवार आपण पाहतोय डॉक्टर प्रज्ञा सातव काँग्रेसकडून आहेत, मिलिंद नार्वेकर हे ठाकरे गटाकडून आणि जयंत पाटील हे शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवार आहेत। त्यांना शरद पवार गटाचा देखील पाठिंबा आहे। तर 288 खरं तर विधानसभेतील एकूण आमदार होते। विधानसभेतील संख्याबळ आपण पाहतोय। बारा उमेदवारांमध्ये लढत होते। छोटे पक्षांचं यावेळेस मोठं या ठिकाणी आव्हान असेल। या संदर्भात ताज प्रेसिडेंटमधून जुई जाधव आणि विधान भवनातून आमचे प्रतिनिधी कुलकर्णी आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। आपण दोघांकडून देखील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। सुरुवातीला जाऊयात जुईकडे। जुई, सध्या काय त्या ठिकाणी परिस्थिती आहे, सध्याचे अपडेट्स द्याल? वर्षा, अगदीच काही वेळामध्ये जे सगळे आमदार आहेत भाजपचे ते निघणार आहेत विधान भवन इथे आपलं मतदान करण्यासाठी। ताज प्रेसिडेन्सीमध्ये भाजपचे सर्व आमदार हे 2 दिवसांसाठी मुक्कामासाठी होते। जर आपण पाहिलं तर मग काल रात्री देखील स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सर्वांची एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये नेमकं मतदान कसं करायचं याचं मार्गदर्शन या आमदारांचं करण्यात आलं। त्यासोबतच व्हीप देखील प्रतोद यांनी बजावण्यात आला आहे की आपल्या पक्षांतर्गतच मतदान हे झालं पाहिजे, जर झालं नाही तर कारवाई करू आणि मतदानासाठी सर्व आमदारांनी उपस्थित राहण्याचं आवाहन देखील अशी नोंद देखील या व्हीपमध्ये करण्यात आली आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग 23 पहिल्या पसंतीची मतं आपल्याच उमेदवारांना देऊन बाकीची जी उर्वरित मतं आहेत ती कोणाकोणाला द्यायची या सगळ्याचा आढावा आणि मार्गदर्शन देवेंद्र फडणवीस यांनी काल आपल्या आमदारांचं केलं आहे। थोड्याच वेळामध्ये भाजपचे सगळे आमदार विधान भवनाच्या दिशेने रवाना होणार आहेत आणि आपलं मतदान हे तिथे आपलं मत नोंदवणार आहेत। भाजपचे खरं तर 5 उमेदवार रिंगणात आहेत, त्यामुळे निश्चितच भाजप पुढ्यात देखील एक आव्हान आहे की आपल्या 5 उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जे महायुतीतील इतर 2 पक्ष आहेत त्यांचे देखील उमेदवार कसे निवडून येतील याचा देखील विचार मंथन निश्चितच कालच्या बैठकीमध्ये केलं गेलं असणार आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जे मित्र पक्ष आहेत मित्रपक्षांचा देखील एक मोठा वाटा असणार आहे या निवडणुकीमध्ये, कारण का गुप्त मतदान असणार आहे। मित्रपक्ष नेमकं कोणाच्या बाजूने मतदान करतायत, कारण का लोकसभेमध्ये जो निकाल लागला आहे त्या निकालाच्या अनुषंगाने आजचं हे मतदान प्रक्रिया जी आजची जी मतदान प्रक्रिया आहे ती निश्चितच महत्त्वाची मानली जाते। वर्षा, अगदीच जुई, तुम्ही अशाच जोडलेला राहा। आपण संपूर्ण अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास आपण विधान भवन या ठिकाणी जाऊया, ज्या ठिकाणी थोड्याच वेळात सर्व आमदार पोहोचतील। त्या ठिकाणचे अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी। सागर, वर्षा, सकाळी 9 वाजल्यापासून मतदान होतंय। अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाच्या
किमान 2 ते 4 अशा नेत्यांना त्यांचे मतदान कशा स्वरूपात करून घ्यायचं, कोणकोणत्या टप्प्यांमध्ये कोणकोणते आमदार मतदानाला येतील याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि तशा स्वरूपाची जबाबदारी प्रत्येक पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांना देण्यात आलेली आहे. भाजप असेल तर भाजपाचे ताज प्रेसिडेंट येथील हॉटेलमधील सर्व आमदार काही वेळात निघतील. ITC परळ येथे उबाठा गटाचे आमदार आहेत, तिथे देखील सर्वजण एकत्रित निघणार आहेत. ललित हॉटेल जे आहे, पंचतारांकित हॉटेल आहे हे, या हॉटेलचे इथे अजित पवार समर्थक सर्व आमदार गेले 2 दिवस आहेत. काल अजित पवार उपराष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित राहिले नाही. त्याच्यावरनं अजित पवारांवर असणारं प्रेशर आपण समजून घेतोय की सगळ्या ह्या गोष्टीमध्ये कुठे आमदार फुटू नयेत याची खबरदारी स्वतः अजित पवार मॉनिटरिंग करतायत. त्यांच्याकडून धनंजय मुंडे असतील, सुनील तटकरे असतील, असे काही प्रमुख नेत्यांना सुद्धा जबाबदारी देण्यात आलेली आहे. जयंत पाटील शेकाप यांच्यासाठी शरद पवारांच्या वतीने पूर्ण फिल्डिंग लावलेली आहे. काल रात्री उशिरा जितेंद्र आव्हाड तसंच जयंत पाटील आणि शरद पवार यांची एक महत्त्वपूर्ण बैठक सिल्वर ओकला झालेली आहे. मतांचा कोटा कशा स्वरूपात असावा याची कल्पना शरद पवारांनी दिलेली आहे. तसंच त्यांना अतिरिक्त मतं कुठून मिळवायचे याची देखील कल्पना दिल्याची माहिती उपलब्ध होतीये. या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा स्वतःसाठी जे अतिरिक्त मतं आहेत ते मिळवण्याच्या तयारी केलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये एक लक्षात घ्यायला हवं आहे आपण की प्रत्येक आमदार म्हणजे प्रत्येक पक्षाच्या आमदारांना कुठेतरी त्यांच्यावर संशयाची भीती व्यक्त केली जाते की बाबा हे आमदार आपल्याला खरंच मतदान करतायत का, की अजून कुठे फुटणार आहेत. विशेषतः अपक्ष आणि मित्रपक्ष यांची संख्या आहे आणि त्यांच्याच सर्व मतदारांवर या विनिंग कॅन्डिडेटचं भवितव्य आहे. आपण जर आज दिवसभर पाहिलं तर स्वतः देवेंद्र फडणवीस सर्व आमदारांना कशा स्वरूपात मतदान करायचं याची कल्पना देतील. अजित पवार त्यांच्या नेत्यांना आमदारांना कशा स्वरूपामध्ये प्रेफरन्स वोटिंग करायचं हे सांगितलं जाईल. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या वतीने देखील अशा स्वरूपाची भूमिका घेतली जाणार आहे. अनिल परब हे उबाठाच्या वतीने काम पाहतील असं सांगण्यात येत आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे. तर अजित पवारांनी धनंजय मुंडे, अनिल पाटील आणि स्वतः अजित पवार या सगळ्या गोष्टीकडे स्वतः लक्ष देतील आणि वोटिंग कशा स्वरूपामध्ये करायचे हे पाहणार आहेत. काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात आणि बंटी पाटील यांच्याकडे जबाबदारी दिल्याची समजतंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काँग्रेसमध्येच काही आमदारांची चुळबुळ सुरू आहे. जाहीर वक्तव्य सुरू आहेत की आमदार काही फुटतील आणि त्याच्यामुळे प्रज्ञा सावंत जे आहे सातव आहेत त्या उमेदवार जे आहेत त्या थेट राहुल गांधींचे कॅन्डिडेट आहेत. त्यामुळे त्यांना अतिरिक्त मतांचा कोटा देईल आणि सेफ त्यांना केलं जाईल अशी आता सूत्रांची माहिती मिळते. जवळपास 28 ते 30 मतं जे पहिल्या प्रेफरन्सचे असतील ते प्रज्ञा सातव यांच्यासाठी देण्याचे आदेश केंद्राकडनं दिल्लीच्या काँग्रेस हायकमांड नेत्याकडनं राज्याच्या नेत्यांना आज सकाळीच देण्यात आलेले आहेत. यामुळे कुठे ना कुठेतरी प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये एक प्रचंड तणाव आहे. प्रत्येक नेत्यांवर दडपण आहे की आपल्या बाजूने मतदान होणं आणि आपण जी मतांची जुळवाजुळव केली आहे त्यासाठी वेगवेगळे आर्थिक रसद वापरलेले आहेत, आमिष दिलेली आहेत. स्वतः जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी NDTVशी बोलताना स्पष्ट सांगितलं की जवळपास 5 कोटीची ऑफर दिली जाते. नाना पटोले यांनी माध्यमांशी आपल्याशी बोलताना स्पष्ट सांगितलं की जवळपास 7 ते 10 कोटी रुपयाची ऑफर त्यांच्या आमदारांना देत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार, आर्थिक रसद, अर्थपूर्ण व्यवहार या सगळ्या पूर्ण गोष्टीमध्ये होताना दिसत आहेत. यामुळे आजची निवडणूक ही तर प्रतिष्ठेची आहेच आहे, पण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे या एकमेकांच्या सगळ्या राजकीय कुरघोड्यामध्ये नेमकं यशस्वी का कोणत्या मुद्द्यावर होत आहे हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं असणार आहे. निश्चितच सागर, अवघा 1 तास राहिला आहे आता हे विधान परिषदेचं मतदान सुरुवात होण्यासाठी. जुई तुमच्याकडून आणि सागर तुमच्याकडून देखील संपूर्ण अपडेट्स वेळोवेळी जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दोघांनी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.